देशात लोकसभेच्या 18व्या सभागृहासाठी विविध टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. 7 मे रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत 70.88% मतदान झालं होतं. यामध्ये यावर्षी वाढ होऊन ते 85% पुढे जावं यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असून मतदार जनजागृतीसाठी पुढे येणाऱ्या समाज घटकांना प्रोत्साहन देण्यात येते. शाहूवाडीतील डॉक्टर झुंजार माने यांनी आज जनजागृतीसाठी शाहूवाडी ते कोल्हापूर पोलीस मैदान कोल्हापूर अशी 50 किलोमीटरची दौड केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुद्धा वाघबीळ ते कोल्हापूर या अंतरात या दौडीमध्ये सहभाग घेतला. जिल्हाधिकाऱ्यांसोबत चेतन चव्हाण, दिलीप जाधव यांनीही सहभाग घेतला. या दौडच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी कार्तिकेयन एस, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारे यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी अमोल येडगे, डॉक्टर झुंजार माने यांनी सुदृढ आरोग्यासाठी जसं धावणं महत्त्वाचं आहे तसं सुदृढ लोकशाहीसाठी मतदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. मी शाहूवाडी ते कोल्हापूर पोलीस ग्राउंड ही 50 किलोमीटरची दौड केली होती. माझ्या हा दौडचा उद्देश हाच होता की मतदान जागृती करायची. सर्व नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क बजावला पाहिजे. मतदाराचा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, याप्रमाणे सर्वांनी आपल्या या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे. आदरणीय जिल्हाधिकारी सरांनी सुद्धा आता सांगितलेलं आहे. आणि आपण सर्वांनी उन्हाचा वगैरे असा विचार न करता सर्व प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेलीच आहे. आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे. सर्वांनी आपला फिटनेस राखूया, आपलं आरोग्य सांभाळूया आणि आपल्याला जो लोकशाहीचा अधिकार मिळालेला आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करूया. या दौडमध्ये सहभागी झालेले अल्ट्रा रनर अमोल यादव आणि डॉक्टर पल्लवी मूग यांनी सुद्धा जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं आवाहन केलं. आज झुंजार सरांनी जे काय 50 किलोमीटर रन जी केली होती मतदान जनजागृतीसाठी, त्यासाठी एक सपोर्ट म्हणून सरांसोबत मी 38 किलोमीटरचा रन केला. आमच्यासोबत पल्लवी मॅमनी पण थोडा आम्हाला सपोर्ट केला. आणि जे प्रशासनानं आपल्याला एवढा सपोर्ट जो केलेला आहे तर प्रत्येकानं आपला जो मूलभूत अधिकार आहे मतदानाचा तो सगळ्यांनी बजावावा हीच मी सर्वांना एक विनंती करतो. मतदानाचा अधिकार सगळ्यांनी बजावावा ह्याच्यासाठी आज हा उपक्रम केला आहे. सरांनी आज 50 किलोमीटर पूर्ण करून दाखवून दिलं की कुठलंही काम ठरवलं तर करू शकतो. आणि आपल्या सगळ्यांना तर काय करायचं आहे, फक्त जाऊन मतदान करायचं आहे. जे की आता यावर्षी सगळी केंद्र त्यांनी 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर ठेवलेली आहेत आणि जे खूप सोपं आपल्याला झालेलं आहे. तर सगळ्यांनी आपला हक्क बजावावा आणि देशाला तेवढं सपोर्ट करावं. दौडच्या सांगता कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनानं मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं आवाहन करत डॉक्टर झुंजार माने यांच्या जनजागृतीपर उपक्रमाचं कौतुक केलं. माने यांनी रात्री 2:30 वाजता शाहूवाडीमधून सुरुवात करून कोल्हापूरच्या पोलीस ग्राउंडपर्यंत 50 किलोमीटरची रन पूर्ण केली. या रनमध्ये अमोल यादव यांनी सुद्धा 38 किलोमीटर रन केली आणि आम्ही काही रनर लोकांनी वाघबीळपासून त्यांना साथ दिली आणि जवळपास 17 किलोमीटर रन आम्ही सुद्धा त्यांना साथ दिली. या रनचा उद्देश त्यांचा डॉक्टर झुंजार मानेंचा एकच होता की सर्व कोल्हापूरवासियांना एक संदेश देणं की आपण 7 मे रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान आहे, मतदानासाठी या, असा एक संदेश द्यायचा होता. डॉक्टर झुंजार मानेंचं खरोखरच आम्ही प्रशासनाद्वारे कौतुक करतो की आपण सध्या म्हणतोय की उष्णतेची तीव्रता जास्त आहे. अशा उष्णतेच्या जास्त तीव्रतेमध्ये सुद्धा त्यांनी 50 किलोमीटर रन पूर्ण करून दाखवली. यातून त्यांनी एक संदेश पूर्ण आपल्या कोल्हापूरवासियांना सर्व मतदारांना दिलेला आहे.